छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. कोणी मिळाला? सुलेखा पूनम काकूच्या घरी असेल. सुलेखा नाही, तनिष्का. अटक वॉरंट घेऊन आलोय त्यांचं. अटक कशासाठी? एका खुनाचा आरोप आहे त्यांच्यावर आणि तसा भक्कम पुरावा पण आहे आमच्याकडे. आपण सगळे पूनम काकूंकडून निघालो, पण कुसुमात ते अजून तिकडेच आहेत. हवं तर मी जातो, पण तू जायचं नाहीस. पूनम शास्त्रींच्या घरी कशाला गेला होता? त्यांनी तुम्हाला बोलवलं होतं का स्वतःहून गेला होतात? त्यांच्या घरी मी गेलेच नव्हते. अनोळखी लोकांकडे मी जात नाही आणि त्यांच्याशी बोलतही नाही. हो का? मग अनोळखी लोकांवर हल्ला कशाला करता? का अनोळखी लोकांवर हल्ला करायचा छंद आहे का तुम्हाला? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते इन्स्पेक्टर, शब्द जरा जपून वापरा, नाहीतर फार महागात पडेल तुम्हाला. धमकी देताय? फॅक्ट सांगते. यातला एक शब्द जरी खोटा निघाला ना तरी अब्रू नुकसानीचा दावा ठोकेन तुमच्यावर आणि फार महागात पडेल तुम्हाला. वा, काय कॉन्फिडन्स आहे. वा, सराईत गुन्हेगार सुद्धा चाचरतो बोलताना. ते गुन्हे करतात म्हणून ते चाचरतात. मी कशाला घाबरू? हे बघा बाई, पाणीदारपणा दाखवून झाला असेल ना, जरा डोळे नीट उघडे ठेवा. आणि हे बघा, हा पुरावा. आता बोला. मला स्पष्टीकरण नको याच. तर जे काय बोलायचं असेल ना ते कोर्टात बोलायचं. बोला तनिष्का मॅडम, केस तुम्ही लढवणार का दुसरा कोणी वकील देऊ केस लढवायले? नाही, घाई नाही. वकिलीनबाई, ही क्लिप बघून मनात जेवढे प्रश्न आले असतील ना त्या सगळ्याची उत्तर तयार ठेवा. आता तुम्ही पण आहे, मी पण आहे. करा, विचार करा. लॉकअप मध्ये घ्या यांले.
आज पहिल्यांदाच आधीला असं वागताना पाहिलं. मला हे कळलं नाही की तो इतका हट्ट का करतोय. काय असेल हो, तुम्हाला काय वाटतं? काही अंदाजच लागत नाही. काय ते कळल्याशिवाय तुम्ही त्याला जाऊच द्यायला नको होतं. आता पूनमला माझी गरज आहे हे त्याला माहिती आहे, मग तरी मला एकच गोष्ट कळते, कारण नसताना आधी आजपर्यंत असं कधीही वागलं नाही. एखाद्या गैरसमजातून का असेना, पण यामागे सुद्धा काहीतरी कारण असणार. पूनमला फोन तरी करायला हवा मला. मी नाही गेले तर काय वाटेल तिला. आता कारण तरी काय देऊ मी? मला वाटतं तू जरा थांब, आधीला परत येऊ दे. तू काय म्हणतो ते बघू आपण. मगाशी माझा आवाज जरा चढलाच, चढायला नको होता. बघूया तू काय म्हणतोय. आणि आपल्याला जर असं वाटलं काही चूक आहे त्याची, तर तसं आपण सांगू त्याला. तोपर्यंत जरा शांत राहा. मला माहिती आहे तुला हे फारसं पटलं नाही, पण जरा थोडं धीर धर. आठवणी येत आहेत ना मामाच्या. माझंही तसंच होत. सगळं सगळं आठवत. शाळेच्या पहिल्या दिवसापासून अगदी आतापर्यंत. कधी कधी हा काही ऐकू येते तिची. वाटतच नाही की ती गेलीये. असं वाटतं आसपासच आहे कुठेतरी आपल्या. आठवणी हव्याशा वाटतात आणि आठवले की त्रासही देतात. लहानपणी खूप मस्तीखोर म्हणून मम्मा खूप चिडायची माझ्यावर. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग करायची. एकदा तरी शाणं बाळ व्हावं तिच्यासाठी असं ठरवलं होतं मी. मध्यंतरी तुलाही बोलले होते ना दी की मम्माच्या गुड बुक्स मध्ये मला जागा बनवायची म्हणून. त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सोडून दिल्या होत्या मी. तिच्या आरीला कार्य करायचं नाही, मी माझ्या पायावर उभं राहावं असं खूप वाटायचं तिला. म्हणून नोकरी शोधायला लागले होते. तिच्याशी वाद घालणं बंद केलं होतं आणि त्यावर मी वाद होऊ नये म्हणून घरी थांबणंही कमी केलं होतं. लेखा तेच खटकायचं तिला. तिला तुझा सहवासही तितकाच हवासा होता ग. तोच मिळाला नाही कधी. पूनम, सुलेखा या चहा घ्यायला या. मला नकोय.
अगं काय चाललंय तुमच्या दोघींचं? हे असं उपाशी राहून काही होणार आहे का? या बिस्किट सुद्धा आणलेत, या लवकर. मी उघडते. आधी ये ये. आईने डबा पाठवलाय. आणि मग वहिनी? तिला यायला वेळ लागणार होता म्हणून मीच घेऊन आलो. हो का? मग बैस बैस. चहा घेणारच का? नाही नको. तू पोलीस स्टेशन मध्ये गेला होतास ना? काय म्हणाले मग पोलीस? पोलीस म्हणाले त्यांना मिळालेली माहिती धक्कादायक आहे. म्हणजे गुन्हेगार मिळालाय? पुराव्यासकट. डॉक्टर सामंतांची बायको तनिष्का. तिची एक धक्कादायक क्लिप मिळाली आहे पोलिसांना. ज्यात ती मम्मांना मारताना स्पष्ट दिसते. तनिष्का. हाऊ इज इट पॉसिबल? म्हणजे पण तिचा काय संबंध काय आईशी? मला सुद्धा तेच तर कळत नाही आणि म्हणून विश्वासही बसत नाही. ती तनिष्का म्हणजे सुलेखा, तू जिच्याकडे जायची, ती भविष्य वगैरे बघायची, तीच बाई ना ती? लेखा, मी जाऊन विचारणार आहे तिला. माझ्या आईने काय बिघडवलं होतं तिचं म्हणून ती अशी वागली? हा मला सांगेल का कोणी? ती देवाबिवाचं करायची ना, मग तरी तिने असं केलं? मी गप्पा बसणार नाहीये. सुलेखा, आपण जाऊन तिला विचारूया. पूनम, शांत. मलाही असंच वाटतंय ग. दादानी जायला नको होतं. सुलेखा कशी आहे हे त्यांना कळलंय, पण त्यांना हे कळलंय हे तिला माहित नाही अजून. मला भीती एकाच गोष्टीची वाटते, आदिनाथांचा राग. हो ना. आणि दादा कसा सरळ मुद्द्यावर येणार आहे. तो काय कशाची भीडभाड ठेवणार नाही. त्या दोघात ना भांडण न झालं म्हणजे मिळवलं. माझ्या मते ते नाही बोलणार काही. प्रसंगाचं गांभीर्य आहे त्यांना. हो ग, पण सुलेखाच्या वागण्यात जरा जरी बदल दिसला ना त्याला, तरी तो शांत नाही बसणार. आणि आपण आता ज्या स्टेजला आहोत ना त्या स्टेजलाही असं घाईघाईने वागून चालणार नाही. आणि सुलेखाचा स्वभाव त्याच्यासारखा नाहीये. तिला मागून वार करायला आवडतं. दुःख धरण्यात आनंद मिळतो तिला. आणि आता हे धोकादायक आहे. नाही, आदिनाथांच्या बाबतीत असं काही होणार नाही. चला सुलेखा, पूनम, चला पानं वाढलेत, चला खाऊन घे 2 घास. मला नकोय. अगं नकोय म्हणजे काय? भूक नाहीये का? हा पूनम, चल चल तू चल, नाही तर पान वाढून इथे आणू का? हा नको, मला नाही जाणार जेवण.
अगं असं काय करताय तुम्ही दोघी? न जेवता कसं चालेल अगं? आणि सुलेखा, तुला तर 2 घास खाऊन घ्यायलाच हवेत. हॉस्पिटलमध्ये होतीस ना तू? चक्कर आली होती ना तुला? आता मी बरी आहे कुसुमात्या. मी मगाशी विचारायचंच राहून गेलं. काय झालं, काय होतं तुला? चक्कर आली होती. अगं हो, पण कुठे? रस्त्यात. रस्त्यात? मग तुला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं? नेलं कोणीतरी. कोणीतरी नेलं आणि तू गेलीस? कुसुमात्या, मी बेशुद्ध पडले होते. त्यावेळी मला कोणी कधी कुठे नेलं मला कळलं नाही. हे सगळे न खाल्ल्याचे परिणाम. म्हणून म्हणते 2 घास खाऊन घ्या. आणि काय ग, इतक्या लवकर बरं वाटलं तुला? नाही बरं वाटू शकत. आणि बरं वाटलं तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अगं नाही, प्रॉब्लेम नाही. म्हणजे तू एकटी आलीस घरी? मग तुम्हाला शंका येते का मी हॉस्पिटलमध्ये होते की नाही? हा, काय नाही, खरं वाटत नाहीये? मी खोटं बोलते? खोटं बोलते मी? नंबर देऊ? नाही अगं, नाही नाही डायल करून बघा ना. अगं शंका, मी लावून देते नंबर. अगं असं काय करते? शंका कसली? अगं तू 2 घास खावेस म्हणून मी विचारत होते. जाऊ दे ग, मीच आपली वेड्यासारखी विषय काढते. एक विचारू का सुलेखा तुला? तुझं सकाळी मम्मांशी काही बोलणं झालं होतं का? नाही म्हणजे झालं असेल काहीतरी बोलणं, पण भांडण वगैरे नव्हतं ना झालं तुमचं? काय म्हणायचं तुम्हाला? नाही ग, म्हणजे हेच की माणूस जाण्याआधी झालेलं भांडण मिटलं ना तर मग बरं असतं. नाहीतर ते भांडण सारखं मनात सलत राहतं. मी कशाला भांडू? हा, मी कशाला भांडू? अगं म्हणजे बस, स्टॉप इट. पुरे झाला कुसुमात्या. एक शब्दही पुढे बोलू नका. माझ्याशी कोणी बोलूच नका. लेखा, कुसुमताई किती करतायत आपल्यासाठी. ही पद्धत आहे का बोलायची? मला कुणाशीच बोलायचं नाही. लेखा, कुसुमताई, लेखाच्या वतीने मी तुमची. अगं असू दे असू दे, एवढं माफी वगैरे मागायची काही गरज नाही. आणि आपल्या माणसांची माफी मागतं का कधी कोणी? ते तुम्हाला नको असेल तर तसाच ठेवते डबा. डोकं शांत झालं की मग लागेल आपोआप भूक. मी काय म्हणते कुसुमताई, तुम्ही पण थोडा आराम करून घ्या. हो, मलाही असंच वाटतं. कुसुमात्या, तू चल माझ्याबरोबर. आणि पूनम काकू, तू सुद्धा आराम कर. नाही, मी थांबते इकडे. नाही, आधी म्हणतोय ते बरोबर आहे. सगळ्यांनाच गरज आहे आरामाची. तुम्ही निघालात तरी चालेल. खरंच जाऊ म्हणतेस? हे तिचं डोकं शांत झालं की मला फोन कर. हं, आधी आले मी, पिशवी घेऊन येते. काय उत्तर देऊ पिऊला? आई कुठे आहे असं विचारलं तर आईकडे घेऊन चला,
असा हट्ट तिने केला तर? आई कधी येणार आहे असं विचारलं तर काय सांगू काय तिला? बाबा, कधी आलात तुम्ही? केव्हा चालू बाळा? तुला शांत झोप लागली होती, म्हटलं कशाला उठवायचं. किती वाजले? 10:30. भूक लागली मला. थांब, काहीतरी घेऊन येतो तुझ्यासाठी. का? आई कुठे आहे? आई? बाळा, आई बाहेर गेली. इतक्या रात्री?